कारण हिंदूची अशी कुठलीही दीक्षाविधी नाही. त्यांनी दाखवावं SC ST OBCचा धर्म हा बौद्ध धर्म आहे आणि ते आपले पूर्वीचे बांधव आहे आणि ते पूर्वीचे बौद्ध आहे. जे कोणी ऐकत असेल त्यांनी समीक्षा करावी, कारण त्यांचं आचरण हे पंचशिलावर आहे. त्यांच्या घरामध्ये कधीच, तुम्हाला माहित असेल, वारकरी संप्रदायाचे लोक कधी दारू पित नाही, तुळशीची माला घालतात, कारण ते बुद्धिस्ट आहे. आपण त्यांच्यापर्यंत तो बुद्ध पोहोचवला पाहिजे, त्यांच्यापर्यंत विचार पोहोचवले पाहिजे, जेणेकरून आपल्याला मॅग्नेट बनता आलं पाहिजे. आपल्याला मॅग्नेट बनता येत नाही, कारण मॅग्नेट काय असते, लोखंडाला जोडते. मग आपल्याजवळ काय आहे, आपल्याजवळ विचार आहे. जसं याला जोडण्यासाठी फ्युकॉल असते, तसं माणसाला जोडण्यासाठी काय आहे, तर विचार आहे. आणि ते बुद्धाने आपल्याजवळ दिले. समतेचे विचार, स्वतंत्र्याचे विचार, बंधुतेचे विचार, न्यायाचे विचार. बुद्धांनी हे काम केलं आणि त्याची प्रेरणा या देशामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले या महापुरुषांनी घेतली. आपल्याला असं वाटतं की बुद्धाजवळून काय घेतलं असेल फुलेंनी, कारण बाबासाहेबांनी ज्याला गुरु मानलं, जे केवळ 7वी पर्यंत शिकले, 7व्या वर्गात शिकणारा माणूस, जगातील सर्वात उच्च विद्या विभूषित माणसाने त्यांना गुरु मानलं. असं काय होतं बरं त्यांच्याकडे, काय होतं फुलेकडे? कारण असं म्हणतात, बाबासाहेब एके ठिकाणी म्हणतात, जर तुम्हाला कुठला गुरु पाहिजे असेल तर ज्योतिराव फुले एवढा गुरु कुठेच नाही. सर्व बहुजनांनी त्यांची साथ सोडली तरी मी त्यांची साथ सोडणार नाही, कारण त्यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घेतली होती. ज्योतिराव फुलेंपासून बाबासाहेबांनी प्रेरणा घेतली. ही प्रेरणा आपल्याला बहुजन समाजापर्यंत नेणं आज जरुरी आहे. आणि आपल्याजवळ ते महापुरुष आहे, त्यांचे महापुरुष, ज्याला आपण बहुजन समाजाचे महापुरुष म्हणतो, ते महापुरुष आपल्याकडे आहे. आणि त्यांचा विचाराचा वारसा, मला असं वाटते, जर त्यांच्यापर्यंत आपण गेलो तर निश्चितच ते स्वीकारतील. परंतु जाण्याच्या पद्धती आहे. जाण्याच्या पद्धती कुठल्या? आमचा धर्म श्रेष्ठ आहे बरं, आपले कसे आहे बघा, आपलं बोलायचं स्टाईल कशी असते बरं. आमचा धर्म श्रेष्ठ आहे बरं, मग ते काय म्हणतील, हो तुमचा धर्म श्रेष्ठ आहे, तुम्हीच पाच बसा, आम्हाला काय घेणं देणं. एक सांगण्याची पद्धत आहे. जर तुम्ही 4 प्रिन्सिपल घेऊन गेले, समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय, कोणाला नाही समता पाहिजे? या देशामध्ये सगळ्यांना समता पाहिजे. स्वतंत्रता कोणाला नाही पाहिजे? सर्वांना पाहिजे. बंधुता कोणाला नाही पाहिजे? सर्वांना पाहिजे. न्याय कोणाला नाही पाहिजे? सर्वांना पाहिजे. पण तुम्ही हे तत्व घेऊन जात नाही. तुम्ही घेऊन जाता, सरांनी सांगितलं, आपण काय घेऊन जातो, आमचा धर्म श्रेष्ठ आहे बरं, जय 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 भीम. कसे येणार आहे ते? त्यांना काय वाटलं, किती आक्रमक लोक आहे, विचार सांगायचे सोडून देतो.